आता जेवण आलोय, खिशातनं मिरची तोटा घेऊन आलोय. ओय वैभ्या, उदबत्ती दे मला. डिरे बा काय बारक्या पोरागत मिरची तोट वाजवतोय. तू गमा सुकायच्या बघ कसं वाजवतोय मी. डोळे बंद करा, जोरातला आवाज येतोय. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे वा सुकायच्या तुमच्या. चला आता या डबड्यात सुतळी बॉम्ब लावतो, म्हणजे कुळीकत जाते डबड्यावर. अरे काय झालं भाऊ? डिर्याबा माग लागले. बर 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 ती जाऊ दे, ह्या डबड्यात सुतळी बॉम्ब लावूया. चला त्या नको, मागच्या एका दिवाळीला असं डबड्यात सुतळी बॉम्ब लावला, डबडं उडून अन्नाच्या डोक्यात लागलं. टन्नू आलेलं टन्नू. बरं असू दे, त्या अन्नाच्या घरापासून लांब लावूया. चला चला. अय भावानू, लावतोय बॉम्ब, लांब थांबायचं बरं का. बरं बरं चालते, लाव 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 का लाव. लागले. लाव सवय. कोण आहे मुकनीचा? आमच्या गावात आणायला लागलं पळा. कुणी मारला डबडं? मी नाही, या वैब्यानं मारलं बघा. त्या पुरच्या खोटं बोल नकोस, खोटं बोलते. अण्णा यानंच मारले बघा. मारलेलं नाही, मी नुसतं सुट्टी बॉम्ब लावला, ती उडून तुम्हाला लागली चुकून. काय रत्ता येणू माग एकदा माझं डोकं असंच फोडलं सा. पळा नाही तर लय मारीन. चला चला. अण्णा आवलय लागले वाटतं. काय लय फाटलंय, बाग टाक पडणार आहे ती. काय लय वाईट झालं. तरी मी असले सांगत होतो, इथं सुतळी बॉम्ब लावाय नको, कुणा तरी लागल. बरं जावा आता दवाखान्यात जावा. ऐका की सुतळी बॉम्बची दरवाज लावा त्याला. विसल्या बुरट्या, तुला का पनवत यायस? मी काय केलं आता? अन्नाला टिपलंस की. अरे मी बॉम्ब लावताना एवढा सेफ लावलेला की डबडं कोणाला लागणार नाही. पण लागलेच. आणि एवढ्या मोठ्या गावात बरोबर अन्नालाच लागले. बरं ती जाऊ दे, मी लावतो डबड्यात बॉम्ब. चला डबडा आणू का? हाय डबड. चला चला, इकडे चला, अण्णा येईल. ऐक दिवाळीच्या मोक्यावर 3 टाके पडलं तर डोकं लय दुखायला लागले. काय आगाव पोरं होती ती. जाऊन दे, घरात जाऊन झोपतो जातो. लाव भावानू, लाव लाव. हा लाव. लागलं लागलं. अरे लागलं पळा. अरे वाचतोय का नाही शिर्या? वाचते वाचते. अरे वै ब्या, कोण वराडलं का? काही कसला आवाज आला? काय माहित कसला आवाज आला. डबड पडलं, तिकडला नाही ना का आला आवाज. बॉम्बला परत आणि कोणाला डबड लागलं काय? मला लागलं. हा यास लागलं. पोरानू काय वाजवा? इथं शामानच घर कुठं आहे? इकडे शेताच्या रस्त्याला बघा, जरा लांब आहे. बर बर. आजोबा डब्यात ना काय आणले? अरे दिवाळीचा सण आहे म्हणून फराळ घेऊन आलोय. लाडू, चिवडा, चकली. बरोबर शिस्तीत जावा. हा हा. आता जेवण आलोय. का बस गमेली बरबाद करून आलोय. अय आजोबा, बॉम्ब वाजत आहे काय? नको बाबा, थांबा की दोस्तार लावतो. नको बाबा, अरे नको. थांब तुझ्या तर आता. बघून घेतो तुला. आयला अजून किती चालायचं आहे? पाहुण्यानं घर लयच लांब बांधलेलं दिसतंय. लेगवीला आलंय, आता इथंच जातो. पण डबा कुठं ठेवायचा? आता जेवण आलोय. ओ पाहुणं. कोण पाहुणं? तुम्हीच बोला. तो डबा धरा की. बर बर, डब्यास काय करू? लगवीच नेतो, तोवर ध्यान ठेवा डब्यावर. बर बर. थांबा, मला जेवण अर्धा तास झालाय, भुका लागले. त्या घरात जाऊन जेवणार आहे. लवकर या. 5 मिनिटात आलो. बरोबर. आयला इथंच जातो आता. काय नाही उसातच जातो आता. आयला इथं कोण नाही नव्हता, नाहीतर उसात मुतलं म्हणून आणि कोणतरी शिवाय द्यायचं. आईला कवा तर गेलाय म्हातार लग्नीला आणि डबा माझ्याकडे ठेवून गेलाय. डब्यात काय तरी बघतो. लाडू, चिवडा, चकली. मला पण भुका लागले तर कवा तर
म्हातारी असतो टाइमपास म्हणून एक लाडू खातो. आता जेवण आलोय पण भुका लागले त्या. आहा आत्ता जरा बरं वाटलं. दारी आलाय लाडू. पाहुणं धन्यवाद आभार आहे मी येईपर्यंत डबा सांभाळल्याबद्दल. त्यात धन्यवाद कसलं इदारा डबा हा ना इकडे जातो. आईला डबा हलका लागतो या. आईला डबा मोकळा आणि यातलं लाडू चिवडा चकली. आता जेवण आलोय लाडू चिवडा खाऊन आलोय. ए डेअरीवाल्या सगळा डबा तूच खाल्लाच वाटतं. डबा कुठं खाल्ला त्यातलं खाल्लं सगळं लाडू चिवडा. डबा दिलाय परत. तुझ्याकडे आता हो लागला. इथं कशाला वाजवताय फाटाक तिकडे लांब जावा. तात्या दिवाळी आज वाजवू दे की. तसलं काय सांगायचं ना इथं अजिबात लावायचं नाही ती. मग इथं लाव का इथं पुढे जा. मग इथं लाव का इथं लाव काय. हा पुढे जा अजून चल पुढे. इथं लावतो इथे. अजिबात नाही तुला पुढे जा म्हणलं का येतं का. इकडे 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 इथं लाव काय तात्या इथं लाव. नाही नाही पुढे जा चल अजून चल. इथं लाव का इथं तात्या पुढे चल. इथं लाव का. अजिबात नाही चल तिकडे पाक लांब जायचं. इथं लाव का इथं इथं लांब म्हणलं का लांब झालं मी. इथे लाव का. चल इकडे. आता इथं लावूया. हा लाव लाव भावा. तिथं लाव नका अजिबात लांब जावा तिकडे. आईच्या गावात किती लांब घाली होती. चल लांब चल चल. इथं लाव का इथं लाव काय. चल लांब. आईला काय मामा मामा इथं लाव का. चल लांब तिकडे चल. इथं लाव का. अरे चला चला विश्ल्याला का चालत चालत आपण लय लांब आलो. आमच्या गावात नेमकं कुठं आलो यो भाग पण काय ओळखीचं वाटत ना. हाय वॉच. विश्ल्या ही बघ आफ्रिकेच माणूस. बोंबला म्हणजे चालत चालत आपण आफ्रिकेत आलोय. अय माकडानू इथं काय करताय. काय नाही फटाका लावत होतो. ही म्हातारा म्हणलं लांब लावा तसं करत करत इथपर्यंत आलोय. कुठल्या गावचं तुम्ही. वाटेगावचं. कुठला जिल्हा. सांगली जिल्हा. मग इथं नाशिक मध्ये काय करताय. काय आईच्या गावात म्हणजे चालत चालत 800 किलोमीटर आणलं या म्हाताऱ्याला आपल्याला. 4 जिल्हे ओढून आलोय आपण. मामा इथं तर लाव का सुतरी बॉम्ब का पुढे जाऊन लाव. लाव ए थांब इथं काय तसलं लावाय नाही. आमचा ऊस जळेल. तिकडे लांब जाऊन लावा. कुठं तिकडे लांब. तिथं लांब काय लांब नको आईला काश्मीर पर्यंत नेईल आपल्याला. चला आता रिक्षा करून घरला गेलं पाहिजे. 3 पोरांनो मी पैसे आणलेले नाही ती माझं पैसे भरून एक तुमच्यावर रिक्षातला. हा एक काम करतो बॉम्ब लावतो तेव्हा मांडी घालून बसा. तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला जातायचा ढगात. अय भावा माशा परत मार आधी गिरायक मार. आपलं आधी गिरायक बघ म्हटले. हा बोल काय देऊ. आईला फादरचा फोन आलाय. फादरचा फोन उचलला तर फादर घरला बोलणार. कटच करतो. अरे काय देऊ. पप्पी दे. अव्वा नाही बाबा. अरे फटाके दे म्हटलं फटाके. अरे मग असं बोल की किती देऊ. द्या सगळंच. हा सगळं दुकानच देऊ का चिड्डी काढून देऊ. हा द्या चिठ्ठी काढून द्या. हा कंजुल्या तुला चेष्टा सुचते. ए मार नको नाहीतर दुकान पिटवीन. हा इकडे जरा आत ये. हा डॉल काय इकडे अजून जरा आत ये. हा काय दुकान आईच्या गावात लय दुसला लका. चल वाटत लाग नाही सुट्टी बॉम्ब चड्डीत वाजवीन. हा वाजू की ही बघ बरं ताणल्या तुझी. अरे बरं माझे. अरे बरं माझे. आता जेवण आलोय. डिर्या बा बॉम्ब खाताय काय. आपलं बॉम्ब लावताय काय. नको बाबा बरं चालतंय. बॉम्ब बिम काय नको मला. हा शिर्याला का जेवत जाची. मागच्या दिवाळी बी सांगल्याला जरा जेवत जा. काहीतरी खायचा जरा पोटाला. वजन वाढणार. डिर्या बाबे डिर्या बाबे चुकायच्या मी कशाला भेट नसतो. बायकोला सोडून कशाला भेट नाही मी. कुत्रा असू दे बिबटे असू दे चित्ता असू दे वाघ शिव डायनासोर फटाक बॉम्ब अणुबॉम्ब कशालाच भेट नाही मी. मग डिर्या बाई हो आता जरा बॉम्ब पिटवतो. असलं बारक बॉम्ब मी पाळण्यात असताना बी वाजवत नव्हतो. मग कसलं वाजत आहे. मोठा बॉम्ब मोठं नाही एवढंच आमच्याकडं बघ. आमच्या घरात मग एक मोठा बॉम्ब आहे तो घेऊन येतो थांबायत. बरं या शिर्या हॅलो. हा डिर्या बा जोरात.
आता जेवण आलोय सुते बॉम्ब घेऊन आलोय. वय ब्या आबा काय घेऊन आलोय बघ. काय डिरे आबा एवढा मोठा सुतळी बॉम्ब जोरात फुटत असेल मग. होय मी बारक्यापणी असलेच बॉम्ब वाजवायचो. तुला सांगतो मी बारक्यापणी बारका पोरगा होतो. डिरे आबा मग बारक्यापणे आम्ही काय म्हातारा माणूस होतो. काय जगात काय सांगतो ते ऐक. सांगा. त्या टायमाला मी गावाबाहेरच्या माळाव असलाच एक बॉम्ब वाजवला आणि दुसऱ्या टायमाला गावात भूकंप आला. काय वय ब्या नग बाबा यो बॉम्ब आबा घेऊन जावा यो बॉम्ब. बर ठीक आहे. हा सगळ्या ती बघ डिरिया बघ केवढा मोठा बॉम्ब आहे. आमच्या गावात चल भाईला सांगूया बॉम्ब बद्दल. काय एवढा मोठा बॉम्ब एवढा मोठा बॉम्ब असतोय कुठे. खरं सांगतोय भाई. ठीक आहे मग त्या ढिर्याबाच्या घरात तो बॉम्ब आपण चोरूया म्हणजे आपली दहशत अजून वाढेल. गोलमाल है भाई सब गोलमाल है. कुठं निघाल्यास बस. अहो सोडा जेवण बनवायचंय मला. बरं येऊ. भूक लागली मला. बर बर. अय तुला माहिती काय डिर्या बघ केवढा मोठा सुती बॉम्ब आहे ती. एवढा मोठा आहे. तुझ्या बाळानं का तरी एवढा मोठा सुट्टी बांबा गेल्याला. अरे तुला पटन हवी. थप्पा मारू नको. वय बे इकडे ये रे. काय रे साई. अरे याला सांग डिर्या बघ केवढा मोठा सुती बॉम्ब आहे ती. अरे डिरे आबाकडे एवढा मोठा सुतळी बॉम्ब आहे. तुला पटत नसेल तर चल धावतो. चला. आबा ओ आबा कमळे गप्पा झोपू दे मला. आबा उठा. डिरे उठ. कोण आहे रे? कोण नाही. अरे काय जण काय काम आहे. डिरे आबा तुमचा सुतळी बॉम्ब दाखवा की. अरे नाही बाबा अव्वा. आव्हा काय त्यात तुमचा सुतळी बॉम्ब तो मोठा मगाशी घेऊन आला तो दाखवा की. ह्याला पट्टन झालंय तुमच्याकडे सुतळी बॉम्ब आहे मोठा. हा, त्यात न पटायचं काय येऊ काय. दुधाचं कॅन आहे ती. आईच्या गावात बॉम्बचं कॅन झालं का काय. असं कसं झालं. आबा बॉम्ब कुठे ठेवलेला तुम्ही. अरे इथं ठेवलेला उशाला जरा झोप आली म्हणून करांडलो. कुठे गेला बॉम्ब. आबा भुका लागले बॉम्ब खाल्ला नाही नको तुम्ही. अरे बापट्या मला कळ नाही बॉम्ब खाल्ला म्हणतोस. नाही तुम्हाला सारख्या भुका लागते त्या म्हणून झोपत बॉम्ब खाल्ला असं काय असं म्हटलं. अरे सकाळच्या बॉम्ब खाल्ला असं तर डेअरीच्या शितळ्या झाल्या असत्या. ती जाऊन दे बॉम्ब उडकूया चला. होय वय उडकूया नाहीतर एखाद्याच्या वाईट माणसाच्या हातात गावला तर गावावर संकट येईल. होय चला उडकूया. चला. डिरे आता जेवण आलो. मला लागले त्या काय आता ह्यो बॉम्ब आपल्याकडे आहे आपल्याला सगळी भिवून राहणार. भाई अनुभव मग ती केलंच काय. होय मला तर तसंच वाटतंय. म्हणजे आपण आता जगावर राज्य करणार आहे. तसंच समज आपलं नाव जर ऐकलं तर सगळी अशी थरथरणार. आपलं आलो पोत्याची बायकोला गावलची पोत्या. हा सगळं जग तुम्हाला बॅणार आणि तुम्ही बायकोला बॅणार. वरचरा आणू नकोस. होय भावानू डिरे आबा सुतळी बॉम्ब कोणी चोरला असेल रे. अरे दिवाळी कुठल्या तर पोरानं चोरला असेल. हा ए फटाका दे मला. अरे बुरट्या मारलंस का. आता तूच म्हणलास की फटकं दे मला. अरे फटका नाव फटाका दे दिवाळीचं. सुती बॉम्ब दे रॉकेट दे ही दे म्हणतोय. हा काय पाहिजे सांग. सुती बॉम्बची पाकिट 20 रॉकेटची पाकिट 25 आणि डबल बारची 30 दे. अरे एवढा मोठा दारू गोळा घेऊन कुठं निघालायस काय हमला बिमला करणार आहेस का कुठं. मी अजून बारकाय म्हणून एवढंच घेतोय. मोठं झालं की बघा. मोठी झाली काय तोप गोळा टाकणार काय मग. शटअप तुला काय प्रॉब्लेम आहे रे बा. त्याला काय पाहिजे ते नेऊन दे की. हा तुझं काय जातंय म्हणा. तुझा माल खपतोय. मग तुझ्या बाचं काय गेलं. तुला माहित आहे का असलं फटाका वाजवलं की प्रदूषण होतंय. बर सगळ्यात जास्त प्रदूषण तुम्ही पाजल्यामुळे होते आबा. आसपासचं 15 किलोमीटरचे जीवजंतू तडपाडून मरती ती. याला काय पाहिजे तिथे आणि घालू. काय झालं वासाला वाटत. अय भावा असा अंगावर टाकतोयस बाजली कुणाला तरी. लय शानाव नकोस नाही तुझ्या अंगावर टाकीन. तर लय मस्ती आल्या वाटते. शिर्यात जा आपला सुतळी बॉम्ब घेऊन ये. बाबा हे असले चिंगडी तोट कोण पण वाजवल. हे बॉम्ब हातात धर आणि फोडून दाखव. बर
ए लायटर आण रे. आईला नाव सांगणार आहे तुमचं बघा की तुमच्या आईला तुमच्या गेले रडेत. जाऊ दे. चला फराय कराय. बर आधी आमच्याच फराक करा चला. चल. आता जेवण आलोय, लाडू चिवडा खाऊन आलोय. आबा येताय काय फराय कराय? हे पुरट्या कशाला बोलवतेस त्याला. येतो की चला. बर बर. अय भावांनो लाजू नका पाहिजे तेवढं खावा. नाही मी कशाला असते. डेरे आबा तुम्हाला वय असं सांगतोय. बरं चालतं काय घ्या. अय सगळ्या कुठे एक एक खावा डेरे आबा. बरोबर. हा ढेरी आबा आता जेवण आलोय पण भुका लागले त्या. अजून आमचा फराळाचा. डेरे आबा माणूसाचा का कोण आहे सा? बक्कासूर. सकाळीच्या. जरा हळू काय जावा की. अरे हळूच खातोय की मी. हा हळू कुठे एक घास काय तो फारशा पाडला सगळा तुम्ही. तरी मी जेवण आलोय नाहीतर दाखवलं असतं तुला. दाखवा बघू. होय बे आणजा अजून. त्या तुझ्या घरात गेला दाखवू इथे कुठे आमच्या अजून. डेरे आबा एक मिनिट फोन आलाय. हॅलो बोला काकी. हा काय बरोबर देतो पाठवून. डेरे आबा काकीन तुम्हाला घाला बोलले. कोण काकी फराळ करतोय म्हणून सांग. अहो काकी तुमची बायकोन घाला बोलले तुम्हाला. बरोबर जाऊ दे मला. जातो बाबा बायकोने बोलवलंय. भावानो बरोबर गंडीवलं का नाही. गंडीवलं असतं तर त्यानं सगळं फरशा पाडला असतं अजून. तर तुमच्यासाठी फराळ घेऊन होता आतनं खावा तुम्ही. ए भावानो हे जरा खावा सुट्टी देऊ नका. अगं कमळे भारी काय कशाला बोललोस मला. फराळ करता करता आलोय मी. मी कशाला बोलवते तुम्हाला? मला वाटलं जेवाय बोललोस काय. दिवाळी लाडू चिवडा खावा, जेवण नाही केलेलं. अगं ते काय सांगायला लागतंय का. घरातला सगळा लाडू चिवडा मी सकाळी नाश्त्याला संपवलाय. काय? अरे देवा, काय करावं या माणसाला. लगीन करून फसल्यागत झालंय. नुसता खातच असतोय बाबा दिवस रात्र. आता जेवण आलोय पण भुका लागले त्या. खाण्याशिवाय दुसरं काय येतंय तुम्हाला? ग बस जा जेवण कर जा. आता जेवण आलोय. काय कोण आहेस हो तिकडे? दादा मी आहे तुझा भाऊ चिपड्या. चिपड्या तू थोबाड कोणी काय केलं तुझं? त्या वैब्यानं माझ्या आता चुती बॉम्ब लावला. काय सुट्टी नाही. ए जावा त्या वैब्याला धरून आणा. ओके बॉस. चल. एक नंबर झाला बरं का फरा. बर बर चालते भावानो. चला जा तू. चाल थँक्यू चला. ओके भावानो चालते. किस्ती जा रे. हा फोन काय पोहोचलो. कोण आहे. ढेरी आबा 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 वय बेला सत्तूबाईनं पळवलाय. काय होय आणि तुमचा सुट्टी बॉम्ब भाईकडेच आहे. होय कसला सुट्टी बॉम्ब? तू का बस तुला काय नाही माहित. चला सोडा मला. आता उडवणार तुला. माझ्या भावाच्या हातात बॉम्ब फोडलाय त्याचं तोंड जळलंय. सुट्टी नाही तुला. वाचवा. ढेरी आबा वाचवा मला. हा थँक्यू डिर्या बाई. इजलं का. बोल नको. सोडा सोडा. तेरा क्या होगा कालिया. अरे बॉम्ब फुटला कसा नाही अजून? कसं झालं. भाई ही कना चढवली ती. ती सोड. बॉम्ब पिटीला ते कुठे गेला बघ. खाली बघ. खाली काय टोय पुरलं. गावात कसला जोरात स्फोट झाला. चला. ही कुठे गेली ती. त्यांची वाफ झाली. काय वाप झाली. होय तो सुतळी बॉम्ब डेंजर होता. मी स्वतःच्या हातानं बनवलेला. गावात उचलून पडलो. मोडली सगळी. बघितलं का सायंटिस्ट ढिर्याबा असला आणखी सुती बॉम्ब तयार करून मी युद्धात वापरा देणार आहे.
वाईप्या तुला सांगतो तो सत्तू भाई का सत्तू भाई तो वाफून गेला नाहीतर त्याला लय हाडला असता मी सत्तू भाई रुकल्या तुझ्यात राहताय नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.